श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, माझ्यासाठी तुमची सेवा, तुमचा विश्वास आणि तुमचा समर्पण हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी चांगले वागा, चांगले बोला आणि चांगले कर्म करत चांगले विचार करा. लक्षात घ्या, हा संदेश तुमच्यासाठी आलेला एक दिव्य असा संदेश ठरणार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश आहे. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज. श्रद्धा सगळ्यांवर, पण विश्वास फक्त स्वामींवर. मनात ठेवून सर्व काही सहन केले, ते आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न केले, ते म्हणजे स्वामी आहेत. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सोबत आहेत. जे झालंय ते होतंय आणि आता जे होणार आहे ते चांगल्यासाठीच असतं. जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीसाठी काहीही अशक्य नसते. सर्व गोष्टी तुम्हाला हव्या तशा मिळतात. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त प्रयत्न किंवा विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे होईल की नाही याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. स्वामी सांगतात, भरोसा आणि विश्वास जर तुम्ही माझ्यावर ठेवाल तर अशक्य गोष्टीलाही शक्य नक्की करता येतं. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला नियंत्रण देतो. माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरा आयुष्य जगायला शिकला. नाती टिकतात, फक्त टिकवता यायला हवी. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्यासोबत जरी कोण नसेल तरी तुझ्या पाठीशी स्वामी नेहमी उभे राहणार. अनुभव हा नेहमी आयुष्यात शिकवण देत असतो. कोणत्याही चुका मोजत बसू नका. आयुष्यात त्याला चुकीच्या दिशा देतात. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे, जे श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी नेहमी त्यांना मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे आणि कायम तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी मदत करत असते. फक्त विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी नाम तुमच्या सोबत आहे. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला तुमच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचं असते. आज या संदेशाला कदाचित तुम्ही दुर्लक्ष करत असाल, पण या संदेशाला न टाळता शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा, कारण तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य होत्या त्याही शक्य होतात. एकदा कर्तृत्व जर सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उत्तम उपाय असू शकतो, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जाण्या गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जर तुम्हाला नावे ठेवण्यात जग व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. एक वेळा एकच काम करा, पण तेही असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. स्वामी बोलतात, पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करा जिथून हरण्याची फार भीती वाटते. चांगल्या लोकांना देव खूप परीक्षा घेतो, पण साथ मात्र त्यांनाच देतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नक्की देणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करणार आहेत. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करणार सुद्धा आहेत. आयुष्यात खूप संकटे आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी स्वामी स्वतः मदत करणार आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपण ज्या गोष्टीबद्दल चिंता
किंवा काळजी करतोय त्या गोष्टीची चिंता किंवा काळजी करणे सोडावे लागेल. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होते. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. ज्याने जगाला तुम्हाला वेडं म्हटलं ना तरीही चालेल. तुमच्या संकटांचा सामना करा. आयुष्यात अशक्य प्रत्येक गोष्टी आहेत, त्यांना पुढे जा. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःसमोर त्या व्यक्तीला कधीही शहाणं किंवा मोठं समजू नका जे तुमच्यासोबत संकटात अडकले आहेत. स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचा सामना करा. संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणं सोपं नाही. आयुष्यात आपण बऱ्याचदा अशा संकटात अडकतो. काय करावं काही कळत नाही. त्यावेळेला बरेच लोक स्वामी नामावर विश्वास ठेवतात, पण काही लोक असतात ज्यांचा स्वामी नामावर भरोसाच नसतो. तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी नामावरती श्रद्धा आणि भरोसा ठेवा, कारण प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. आपल्या संकटांना मार्गदर्शन करणारे स्वामी आहेत आणि आपल्याला पुढे नेण्यासाठी नेहमी मदत करणारे हे देखील स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यामुळे स्वामींना दुर्लक्ष करू नका. ज्याबद्दल तुमचे प्रयत्न चांगले असतील ना, त्या गोष्टीबद्दल नेहमी प्रयत्न करा, कारण गोष्टी होतात, फक्त त्या मनाप्रमाणे कराव्या लागतात. सर्व काही तुम्हाला मिळवायचंय तसं मिळवता येतं. फक्त विश्वास आपला स्वतःवर असणे फार गरजेचं आहे. आयुष्यात संकटेही येतात, त्या संकटांचा सामनाही करावा लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी नामावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मार्गदर्शन नक्की मिळतं. आपण ज्याबद्दल फार विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कधी होत नाही. गोष्टी कशाही असो, मनाप्रमाणे जर करायच्या असतील ना, तर मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला खूप त्रासात टाकतात, स्वतःला नेहमी मागे ओढतात. त्यावेळेला चिंता किंवा काळजी न करता फक्त स्वामीवरती दृढ विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण स्वतःला म्हणतो, स्वामी माझी साथ देत नाहीत, तर तसं नसतं. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल ना, तर आयुष्यात शक्य गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण विश्वासावरच प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. आपला जर स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा स्वामी नक्की करतील. त्यामुळे फक्त विश्वास ठेवायला शिका. आपण विश्वास ठेवू तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते, त्यामुळे विश्वास असणं फार गरजेचं आहे. आपण त्याबद्दल खूप विचार करतो, ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, पण ज्या आपल्या मनाप्रमाणे होत आहेत त्यांबद्दल आपण कधी विचार करत नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत माझी अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांना मी अजून घाबरणार नाही. तोपर्यंत मला यश मिळणार नाही, तोपर्यंत मेहनत मला करावीच लागणार आहे, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्टांचा सामना करतो तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कष्टावर विश्वास ठेवा. कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट हा शेवटचा पर्याय असतो. स्वामी बोलतात, नेहमी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. जगाकडून कधी अपेक्षा करू नका, कारण जग प्रत्येक वेळेला तुम्हाला अशा वेळेला धोका देईल ज्या वेळेला तुम्हाला वाटलं सुद्धा नसेल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू जाणे सुद्धा चांगले. आयुष्य बुद्धिबळाचा खेळ आहे. सामना करून पुढे जायला शिका, कारण प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. स्वामी बोलतात, सर्व काही तुम्हाला पटेल असं नाही. काही गोष्टी तुमच्या कदाचित मनाविरुद्ध होतील. त्या गोष्टींचा सामना सुद्धा करायला शिका. सर्व काही आपल्याला आवडतं असं नाही. काही गोष्टी मनाला दुखवता सुद्धा असतात. त्या दुखवणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणे टाळा. जे गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसतात किंवा चांगल्या वाटतात त्या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण जोपर्यंत संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत पुढे जाणे तुम्हाला शोभणार नाही. स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्यावेळेला ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे की नाही यापेक्षा जास्त आपले प्रयत्न त्या गोष्टीबद्दल कसे आहेत
हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळेला प्रयत्न चांगले ठेवायला शिका. प्रयत्न जर चांगले असतील ना तर मार्गदर्शन आपणआप मिळायला लागतं. आपल्या प्रयत्नावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. प्रयत्न चांगले ठेवायला शिका. प्रयत्न ज्या व्यक्तीचे चांगले असतात तो व्यक्ती काहीही करू शकतो. आयुष्यात अपार संकटांमध्ये त्याला नेहमी स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामींनी आपल्याला कायम साथ दिली आहे आणि कायम ते आपले मदत करत आहेत. फक्त आपला त्यांच्या नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी अशक्य सुद्धा शक्य करतात. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आयुष्यात संकटे येतील त्या संकटांना घाबरणे सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी चांगल्या दिशेला प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नावरच प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला प्रत्येक वेळेला साथ स्वतः स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करणं आपल्यावर आहे. आपण त्या संकटांचा कसल्या प्रकारे सामना करतो त्यावर आपले यश किंवा अपयश अवलंबून असते. नेहमीच संकटे आयुष्यात येतात. फक्त त्यांचा सामना करायला शिका. प्रत्येक वेळेला काही गोष्टी मनासारख्या होतात तर काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधी होत नसतात. काही वेळेला गोष्टी आपल्याला पटतात तर काही वेळेला त्याच गोष्टी आपल्या मनाला त्रास देतात. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या शर्यतीत मी अजून थकलेलो नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि जोपर्यंत तुम्ही या शर्यतीत जिंकणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेहनत ही चालू ठेवावी लागणार आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वामीपाशी आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवायलाच बघा. स्वामीवरती ज्यांचा विश्वास आहे ना त्यांना प्रत्येक वेळेला स्वतः स्वामी मदत करतील आणि कायम साथ सुद्धा देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येकाला मी नेहमी मदत करत आहे. फक्त त्यांचा विश्वास असणे गरजेचं आहे. विश्वासावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. विश्वासाने प्रत्येक ती गोष्ट होते जे आपल्याला करायची किंवा मिळवायची असते. आपला विश्वास फार महत्त्वाचा आहे. स्वतःवरती विश्वास असणे सुद्धा फार गरजेचं. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी चिंतणारा नाही. आपल्याला एखादा व्यक्ती बुडवण्याचा प्रयत्न करेल तर तो स्वतःसुद्धा बुडण्याच्या मार्गावर लागेल. लक्षात घ्या. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे तुमचं जीवन वाचवणार आहे किंवा बदलणार आहे तर थांबा, कारण तशी व्यक्ती कुठलीच नाही. तुमचं जीवन तुम्हालाच बदलणं आहे आणि त्यात तुम्हालाच मार्ग काढणे आहे. कारण तुम्हाला पुढे नेणारा दुसरा कोणीही नसणार आहे. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा, कारण तुमच्याशिवाय दुसरं तुमच्या जीवनाला कोणीही बघणारं नाही. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही शिल्पकार ठरणार आहात. कारण तुमच्या आयुष्याला प्रत्येक वळणावर तुम्हीच आहात जे पुढे न्याल. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं संकट माझ्याच आयुष्यात आहेत, पण ते तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटांना घाबरायचं की त्यांचा सामना करून सतत पुढे जायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवर विश्वास असेल तर बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतात. सर्व गोष्टी मनाविरुद्ध आहेत तर आपण काळजी न करता स्वामी नामावर विश्वास ठेवायला हवा. स्वामी आपल्याला कायम मदत करतात. फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा, कारण स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ सुद्धा देत आहेत. त्यांनी आपल्याला कायम मदत केली. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास ठेवा. आपली श्रद्धा ठेवा स्वामी नामावर, कारण आपल्या श्रद्धेला स्वामी कायम मार्ग दाखवत आहेत. आपण ज्या संकटात होतो त्यात स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि ज्या वेळेला आपण फार चिंतित होतो त्यावेळेला स्वामीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा करत आहेत. सर्व संकटामध्ये स्वामी मार्गदर्शन करत आहेत आणि स्वामी आपल्याला पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा करत आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. नक्की जर तुमचा विश्वास असेल स्वामी नामावर. पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा स्वामी नामावर, कारण तेच आपल्याला पुढे घेऊन जात आहेत. आपल्या श्रद्धेवर सर्व काही अवलंबून आहे. श्रद्धा जर आपली स्वामी नामावर असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला कायम मदत करत आहेत. आपल्याला प्रत्येक वळणावर साथ देणारे फक्त स्वामी आणि पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे सुद्धा स्वामीच आहेत. त्यामुळे फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायला शिका.
कारण अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. आपल्या आयुष्यात स्वामी आपल्याला नेहमी मदत करत आहेत. कायम त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. हजारो संकटे आली असतील, त्या संकटात फक्त त्यांनी आपल्याला दिशा दाखवली आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वामी नामावर तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आपल्याबद्दल ज्यांचे चांगले मत आहे ते नेहमी आपल्या जवळ असतात आणि जे आपल्याला वाईट बोलतात ते नेहमी आपल्यापासून दूर असतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं असतं. आपण काय म्हणतो यापेक्षा जास्त कोण आपल्याला काय म्हणतं यावर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करत आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा संकटे तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा त्यांचा सामना करून पुढे जाणं तुमच्यासाठी फार चांगलं ठरतं. आपण बऱ्याचदा संकटांना भीतो, त्या संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जावं लागतं. प्रत्येक वेळेला आयुष्यात संकटे येतात, त्यांचा सामना करा, कारण ते आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला पुढे नेतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही चांगलं व्हायला वेळ लागणार नाही. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं व्हायला वेळ लागणार नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण फक्त विश्वास ठेवला की प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. आपण ज्या संकटांचा सामना करतो ना, त्या गोष्टीत मार्गदर्शन आपल्याला स्वामी नेहमी करतात. स्वामी कायम बोलतात, मी प्रत्येकाला मदत करतो जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, माझ्यावरती श्रद्धा ठेवतो. त्यामुळे विश्वास आणि श्रद्धा स्वामी नामावर ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करत आहेत. कायम त्यांनी मार्गदर्शन केले आहे. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी बोलतात, तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या सामना करून जो पुढे जाईल तोच आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय होत नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी होण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग फक्त प्रयत्न करणे नाही, तर आपल्या आयुष्यात योग्य दिशेला जाणे सुद्धा आहे. स्वतःवर विश्वास जर असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतं. आपण विश्वास ठेवावा स्वतःवर, कारण अशक्य ते शक्य स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी अशक्य सुद्धा शक्य व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थावरती. ते आपल्याला नेहमी साथ देतात, आपल्याला कायम मदतसुद्धा करतात. आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत करणे फार गरजेचे आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्ट करेल त्याला मार्गदर्शनसुद्धा स्वामी करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. विश्वास असेल स्वामी नामावर तर मार्गदर्शन आणि आपल्याला प्रत्येक वेळेला रस्ता स्वामी स्वतः दाखवतील. आपण ज्या संकटात अडकलेले आहोत त्यात आपल्याला मार्गदर्शन स्वामी देत आहेत आणि कायम स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण विश्वास जर असेल ना तर अशक्य सुद्धा शक्य होतं. विश्वासाचा प्रयत्न ठेवा, कारण विश्वासावर सर्व गोष्टी असतात. विश्वास जो व्यक्ती ठेवू शकतो त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करता सुद्धा येतं. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास नाही ठेवू शकत ते प्रत्येक वेळेला मागे हरतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. स्वामी सांगतात, आपण स्वतःला नेहमी सांगावं की आयुष्यात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास असतो तो काहीही करू शकतो. ज्याने स्वतःवरती विश्वास ठेवला आहे तो आयुष्यात प्रत्येक वेळेला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न हे चांगले ठेवा, कारण प्रयत्न जर चांगले असतील तर मार्गदर्शन 100% मिळणार. योग्य दिशेला प्रयत्न करणे फार गरजेचं आहे, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतं. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. श्रद्धा आणि विश्वास जर तुमचा स्वामीवरती असेल तर तुम्हाला 100% मार्गदर्शन स्वामी नक्की देतील.
आपण चिंता न करता स्वामी महाराजांवरती पूर्णपणे निशंकपणे विश्वास ठेवायला हवा. जगाकडून कधीही कुठल्या प्रकारची अपेक्षा करू नका, कारण जग नेहमी आपल्याला त्या गोष्टीबद्दल गोष्टी देतं जे आपल्याला जमतील की नाही हे त्यांना वाटतं. सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जे मिळवायचंय ते मिळवता येतं. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याची शर्यत आहे, अजून संपलेली नाही, त्यामुळे मेहनत आणि प्रयत्न करत राहावे लागतील. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या असत्या तर अशक्य असं काही उरलं नसतं. अरे लक्षात घ्या, आयुष्य आहे, प्रत्येकाला संकटे मिळतात. त्या संकटांचा सामना करणं सोपं नसतं. प्रत्येक व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेल तो पुढे गेल्याशिवाय कधी राहणार नसतो. स्वतःवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर जे काही मिळवायचंय ते नक्की तुम्ही मिळवू शकता. आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी ह्या अशक्य असतात, पण त्या शक्य करतात त्या स्वामी समर्थ महाराज. त्या गोष्टी आपल्याला शक्य करायच्या असतील तर श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असेल ना तर बऱ्याच गोष्टी शक्य व्हायला लागतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण जर स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू ना तर आपण ज्याबद्दल कधी विश्वास ठेवलेला नाही त्या गोष्टीसुद्धा शक्य व्हायला लागतात. अशक्य ते शक्य स्वामी नेहमी करतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. आपण प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या गोष्टीप्रमाणे करू शकतो. आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी अशक्य असू शकतात, स्वामीसाठी नाही. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी करतात. अशक्य ते शक्य स्वामी स्वतः करतात. सर्व गोष्टी स्वामी मार्गदर्शन करत असतात. कायम बोलतात स्वामी, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणीही बदल करू शकणार नाही. आपण फक्त त्या गोष्टीवरती आपली श्रद्धा ठेवावी ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काही मिळत असते. लक्षात घ्या, श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर आपण जे गोष्ट करू त्या प्रत्येक वेळेला आपल्या चांगल्या व्हायला लागतात. कधी कधी असं होतं की आपल्या आयुष्यात संकटे तर बरेचसे येतात, पण ते संकटे आपल्याला पूर्ण खचवून टाकतात. आपल्याला आता पुढे काय करावं हे सुद्धा समजत नाही. त्यावेळेला डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे हे आपल्यासाठी कुठेतरी फायद्याचं ठरू शकतं. स्वामी नाम घेणं खूप फायद्याचं असतं. जो व्यक्ती स्वामी नामावरती विश्वास ठेवू शकतो त्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. आपल्या अशक्य संकटांना शक्य करण्याची ताकद फक्त स्वामीमध्ये आहे. ते आपल्याला कधी नाराज करणार नाही आणि कधी आपली साथ सोडणार सुद्धा नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. आयुष्यात संकटे खूप आहेत, पण प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतात. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. फक्त स्वामी म्हणतात, माझ्या नामावर विश्वास ठेव. आयुष्यात अपार संकटे आहेत, तर संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय स्वामी तुम्हाला मार्गदर्शन कसे करणार. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत स्वामींची साथ हवी असेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ नक्की द्यायला येतील. आपण ज्या व्यक्तीबद्दल जास्त चिंता किंवा टेन्शन घेतो ना तीच व्यक्ती कधी कधी आपल्याला आयुष्यात मागे ओढणारं काम करते. स्वामी म्हणतात, पाहून टाळाटाळ करू नका. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत, फक्त तुम्हाला त्या संकटांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. संकटांचा विश्वास जर असेल की त्यांचा सामना केल्यानंतर यश आपलं आहे, तेव्हा आपण मेहनत करतो. पाहून टाळू नका. या व्हिडिओला एक लाईक करून पुढे जा. सर्व काही चांगलं होईल. आज जर तुमचा स्वामीनामावरती पूर्ण विश्वास असेल, त्यांच्यावरती तुमची पूर्ण श्रद्धा असेल ना, तर या संदेशाला तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐकाल. हा संदेश तुमच्यासाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे हे फक्त शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्की कळेल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो, प्रत्येक ती गोष्ट कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला मदत मिळते. स्वामी नेहमी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कायम मदत करतो. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे असतात, पण त्या संकटांचा सामना करणाऱ्याला मी मार्गदर्शन करतो. स्वतःला नेहमी सांगा, मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे आणि स्वामी नेहमी मला पुढे नेत आहेत. विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय काहीही नाही. आपण प्रत्येक त्या गोष्टीत यशस्वी होऊ शकतो ज्यात आपल्याला मदत स्वामी करतात. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. विश्वास तर ठेवा, अशक्य ते स्वामी शक्य करतात. बऱ्याचदा संकटात स्वामी तुम्हाला मात देतात. स्वामी सांगतात, आपण ज्या संकटात आहोत त्या संकटातून बाहेर निघण्याचा एक पर्याय असू शकतो. स्वतःवरती डोळे बंद करून विश्वास ठेवणे हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण स्वामी समर्थ महाराज आपल्याला कायम साथ देत आहेत. ही गोष्ट ज्याला पटते ना, तो कधी स्वामी नामावर शंका घेत नाही, आणि जो स्वामी नामावर शंका घेतो त्याला कधीही स्वामी नामाची माया कळत नाही. स्वामी नामात किती ताकद आहे हे प्रत्येकाला कळत नाही. स्वामी नाम किती जबरदस्त साथ देतात हे प्रत्येकाला समजत नाही. फक्त आपला विश्वास असू द्या, कारण मार्गदर्शन तर आपल्याला ते नक्की देतात. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवू ते प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जर एखादी गोष्ट करायची असेल ना, तर त्या गोष्टीसाठी मेहनतसुद्धा करणे गरजेचं आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कष्ट करा. कष्टाने प्रत्येक गोष्टी होतात. जो व्यक्ती कष्ट करण्याची ताकद ठेवतो त्याला साथ स्वामी नक्की देतात. कष्टाशिवाय काहीही नाही. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यश काय आपल्याला मिळणार नाही. यश आपल्याला मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. फक्त मेहनत तो व्यक्ती करतो जो स्वतःवरती विश्वास ठेवतो. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर जो स्वतःवर विश्वास ठेवेल ना, तो नक्की प्रत्येक गोष्ट करू शकतो. आपला विश्वास जर स्वतःवर असेल आणि स्वामी नामावरती श्रद्धा असेल, तर मार्गदर्शन 100% आपल्याला मिळणार आहे. आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे पुढे जाण्यासाठी एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे, ती आपल्याला नक्की मिळेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज कायम आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मदत करत आहेत. फक्त आपण त्यांच्या नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी होऊ शकतात तुमच्या मनाप्रमाणे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. आयुष्यात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते ना, तेव्हासाठी प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न करावे लागतात. आपल्या प्रयत्नांना मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते. सर्व काही तुम्हाला जे हवं आहे तसं. त्यासाठी कष्ट करावे लागतात. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी अपार कष्ट करतो ना, तेव्हा ती गोष्ट मिळवून देण्यासाठी संपूर्ण जग आपली साथ द्यायला लागतं. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळेल असं नाही. फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण विश्वासाशिवाय आपल्याला प्रत्येक गोष्ट कधी मिळत नाही. श्रद्धा आणि विश्वास स्वामीनामावर असेल तर आपल्याला 100% मार्गदर्शन चांगलं मिळणार. स्वामीनामावरती आपली श्रद्धा आहे आणि विश्वास आहे हे जेव्हा आपल्याला माहिती आहे, तेव्हा चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला जराशीही गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी आपले मार्गदर्शन करत आहे. आपल्या अपार संकटांमध्ये स्वामींनी आपल्याला रस्ता दाखवलेला आहे. जिद्द जर असेल तर आपण प्रत्येक ती गोष्ट करू शकतो जी आपल्याला करायची आहे. विषय मेहनतीचा असतो, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. पर्याय आहे मेहनत. शेवटचा आणि सर्वात मोठा पर्याय मेहनत आहे. मेहनतीशिवाय काहीही मिळणार नाही आणि काहीही होणार नाही. मेहनत करावी लागते, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आपल्याला बऱ्याचदा संकटे येतात आपल्या आयुष्यात. त्यांचा सामना करूनच पुढे जावं लागतं.
कारण संकटे कधीही आपल्याला सांगून येत नाहीत. आयुष्यात ज्या वेळेला एखादी गोष्ट मनाविरुद्ध जाईल ना, त्यावेळेला ते आपल्याला मिळवावी लागते. स्वामी बोलतात, प्रत्येक वळणावर साथ मी तुम्हाला नक्की देतो. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य ते शक्य व्हायला वेळ लागणार नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आपली श्रद्धा आणि विश्वास हे जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून बघेल त्याला मार्गदर्शन तर स्वामी महाराज करत आहेत. स्वामी महाराजांनी कधीही आपल्याला मागे येऊ दिलं नाही. प्रत्येक वळणावर त्यांनी आपली साथ दिली आणि कायम देत आहेत. आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे, कारण श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. सर्व विषय श्रद्धेचा आणि विश्वासाचा असतो. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर प्रत्येक गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे होते. आपण ज्याबद्दल कधी विचारसुद्धा केला नाही ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कधी होते, तर ती फक्त विश्वास ठेवल्याने, ते पण स्वामी नामावर. आपण आयुष्यात बऱ्याचदा संकटांचा सामना करतो, पण ते संकटे आपल्या आयुष्यात काय येतात याचा कधी आपण विचार करत नाही. नेहमी त्या गोष्टीचा विचार करून प्रयत्न करा, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे काही ना काही गोष्टी असतात जे त्याला खटकतात. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही, फक्त स्वतःवर विश्वास त्याला मिळवावा लागतो. कारण जेव्हा स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा मार्गदर्शन नक्की मिळतं. विश्वास असणे गरजेचं आहे. विश्वासाशिवाय पर्याय नाही. सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा मिळतील. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने सर्व काही होते. आपण ज्याबद्दल फक्त प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, कायम त्यांची मदत मी करत आहे. जे माझ्या नामावर विश्वास ठेवतील, श्रद्धा ठेवतील आणि श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्यालाच मार्गदर्शन नक्की मिळतं. आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे, कारण स्वतःवरती विश्वास असणं सुद्धा त्याला जमतं जो स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करतो. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय पर्याय नाही, हे गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. कारण जो कष्ट करेल त्याला देव साथ देईल आणि कष्ट करणाऱ्याच्याच आयुष्यात त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी होतात. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतात जेव्हा आपण कष्ट खूप चांगले करतो. जबरदस्त कष्ट असतील ना तर साथ सुद्धा चांगली मिळते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात गोष्टी माझ्या मनाप्रमाणे व्हाव्या, पण ते कधी होत नाहीत, कारण लोक त्यासाठी तसे कष्ट करत नाहीत. कष्ट करणं सुद्धा गरजेचं असतं. लक्षात घ्या, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि जो कष्ट करेल त्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. कष्टावर विश्वास ठेवा, कारण कष्टाला पर्याय हा नसतोच. आपला विश्वास जर स्वतःवर असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त मिळवण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीचा आपण विश्वास जर ठेवू ना तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. कधी विचार केला आहे का, अशक्य ते स्वामी शक्य कधी करतात? जेव्हा स्वामी नामावरती आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा. स्वामी नेहमी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करतात. स्वामी कायम सांगतात, माझ्या भक्तांना मी प्रत्येक वेळेला मदत करत आहे, फक्त त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वामीनामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण जो श्रद्धा आणि विश्वास स्वामीनामावर ठेवतो त्याला स्वामी कायम मार्गदर्शन करतात. योग्य दिशेला प्रत्येक वेळेला जाणं सोपं नाही, त्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नसतो. कष्ट करा, कारण कष्टाने प्रत्येक गोष्ट होईल. कष्ट करण्याची जिद्द आणि ताकद असेल ना तर व्यक्ती कुठल्या कुठे जातो. आयुष्यात त्याच्यासाठी बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी शक्य व्हायला लागतात. स्वतःला नेहमी सांगा, मी स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहे आणि कुठल्याच गोष्टीच्या नादी लागणार नाही. वाईट गोष्टी, वाईट संकटे माझ्या आयुष्यात नेहमी येतील, पण मी कधीही खचणार नाही आणि माझा विश्वास कधी कमी होऊ देणार नाही. कारण अशक्य ते शक्य करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत आहेत, तर मला चिंता किंवा काळजी करण्याची गरज कसली? स्वतःला सांगा, आपण बऱ्याच गोष्टी चांगल्या करतोय, त्या चांगल्या करू शकणार आणि आपल्यासाठी त्या गोष्टी नक्की होणार. विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेला स्वामी मार्गदर्शन नेहमी करतात. आपला जर स्वामीनामावर विश्वास आणि श्रद्धा आहे तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे.
बाकी सर्व स्वामी नामावरती सोडून द्या. चिंता करू नका, काळजी करू नका, कष्ट करण्याची जिद्द ठेवा. जिद्द असेल तर मार्गदर्शन हे नक्की मिळतं. मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वामी नामावर विश्वाससुद्धा ठेवावा लागतो. अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, काही मनाप्रमाणे होतात. प्रत्येक मनासारख्या व्हायला कष्ट लागतात. सर्व काही मनाप्रमाणे झालं जर असतं ना, तर अशक्य असं काहीही राहिलं नसतं. आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण अशक्य ते शक्य तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवून करणार आहात. स्वामी नाम नेहमी तुमच्या सोबत आहे. कायम तुम्हाला मदत करणारं एकच नाम असतं, ते म्हणजे स्वामी नाम. आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा एकच देव आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अशक्य ते शक्य स्वामी स्वतः करतात. विश्वास ठेवा, कारण विश्वासाला किंमत आहे आणि स्वामी नामावर विश्वास ठेवल्यावर स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. आयुष्यातील प्रत्येक वळणावर स्वामीच तुमचे मार्गदर्शन करणार आहेत. आपण ज्याबद्दल प्रयत्न करतो ती गोष्ट शक्य स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा.